मला बरोबर. तुम्ही प्रश्न विचारला होता, हं. वारी म्हणजे काय? काय? हं. बरोबर. महाराज एक ठिकाणी म्हणतायत, होईन भिकारी पंढरीचा वारकरी. बरोबर. हाच माझा नेमधर्म, मुखी विठोबाचे नाम. हं. हीच माझी उपासना, लागे संताच्या चरणा. तुका म्हणे देवा, हीच माझी भोळी सेवा. हं. तुकोबाराय वारकरी होण्यासाठी म्हणतात, मी भिकारी झालो तरी चालेल, पण मी वारकरी मात्र निश्चित होईल. हं. आणि हा जो संप्रदाय आहे, हा जो भक्ती संप्रदाय भागवत धर्म आहे, हं. याच्यामध्ये जर सगळ्यात महत्वाचं आणि मोठं पद जर कुठलं असेल ना, हं. तर ते वारकरी वारकरी. हे पद आहे. बरोबर. वारकरी पदापेक्षा मोठं पद कुठलंच नाही. आता अलीकडं हं. बऱ्याचशा उपाध्या लावल्या जातात, हं. हरिभक्त परायण, हं. विनोदाचार्य, हं. अनेक 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 अशा पदव्या लावल्या हं, जातात. हं, हं. ते समाज लावतो की ते स्वतः लावून घेतात हे आम्हाला माहित माहीत नाही. नाही. बरोबर, बरोबर. परंतु ह्या ज्या उपाध्या लावल्या जातात ना, हं. ह्या वारकरी हं. या पदासमोर शून्य आहेत, असं बरोबर. माझं वैयक्तिक मत आहे. बरोबर, बरोबर. कारण वारकरी हं. हाच आमच्या पांडुरंगाचा आवडता भक्त आहे. हं. हे असे उपाध्या लावणारे पांडुरंग मला वाटतं त्यांना जवळही करत नसेल. आपल्याला असं तिकडे जायचं नाही. जायचं नाही. बरोबर. हं. तो विषय आपला नाही. हं. वारी हे एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे. हं. जीवनामध्ये कुठल्याही क्षेत्रात काम करत असणाऱ्या व्यक्तीने जर वारी अनुभवली, हं. तर त्याला त्याच्या क्षेत्रामध्ये कसं काम करायचं हं. याचं ज्ञान आपोआप प्राप्त होतं. कुणी सांगण्याची गरज भासत असं नाही. नाही. बरोबर. मग तो डॉक्टर असो, हं. तो इन्स्पेक्टर असो, तो शेतकरी असो, हं. तो चोर असो. हं, हं. चोराला पण. चोराला सुद्धा उपरती वारीमध्येच येते. अरे वाह! हो, हे तर वारीचं महत्व आहे. महत्व आहे. हं.